मित्रांनो नमस्कार. UPSCने आपल्याला पुढच्या वर्षीच्या तारखा दिलेल्या आहेत आणि UPSCची जी पुढची पूर्व परीक्षा आहे म्हणजे 2026 ची तिची टेंटेटिव्ह डेट 24 मे 2026 आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की लोकसेवा आयोग म्हणजे UPSC जेव्हा एकदा डेट देते तेव्हा एकदमच रेअर कंडिशन असते, त्या रेअर कंडिशन मध्येच ती डेट बदलते आणि त्यामुळे ही डेट टेंटेटिव्ह नसून फिक्स समजा. आणि आपण जर पाहिलं तर 24 मे 2026 साठी आपल्याकडे आता फक्त मोजून 4-4.5 किंवा मी म्हणेल इफेक्टिव्हली एक 5 महिन्याचा कालावधी आपल्याकडे राहिलेला आहे. तर तुमचं सगळ्यांचं ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो आपला व्हिडिओचा अजेंडा आहे तो म्हणजे UPSC पूर्व परीक्षा याची एक संपूर्ण पॅटर्न समजून घेणे, थोडक्यात कसं आपल्याला त्याला प्रिपेअर करायचं आहे आणि 5 इम्पॉर्टंट मिस्टेक अशा 5 चुका जे आपलं पूर्व परीक्षेसाठी अडू शकतात किंवा पूर्व परीक्षा आपण जर क्वालिफाय झालो नाही तर परत आपल्याला पुढच्या संधीसाठी वाट पाहावं लागेल. अशा 5 इम्पॉर्टंट मिस्टेक कोणत्या आहेत जे आपल्याला टाळायचे आहेत त्याबद्दल हा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तर मी सुमित वाघ सर तुमचं ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये स्वागत करून आता आपण UPSCच्या संदर्भामध्ये चर्चा करूया. तर UPSC म्हणजे लोकसेवा आयोग ही एक आपल्या भारतामध्ये आणि नॅशनल लेवलला होणारी वन ऑफ द मोस्ट रिस्पेक्टेड एक्झाम आहे. आपण जर पाहिलं तर UPSC 2026 साठी एक आपण यशाचा राजमार्ग कसा तयार करू शकू आणि पूर्व परीक्षा याचा संपूर्ण पॅटर्न, किती प्रश्न आहेत, कसे नियमावली आहेत आणि कशा पद्धतीने त्याची तयारी आपल्याला करता येईल आणि या प्रिलिम्स पॅटर्नला कोणत्या अशा 5 मिस्टेक आहेत जे आपल्याला टाळायचे आहेत त्या संपूर्ण गोष्टींबाबत आपण चर्चा करूया. तर मित्रांनो लक्षात घ्या की परीक्षेचे जर स्वरूप आपण पाहिलं तर परीक्षेचं स्वरूप मध्ये ज्यामध्ये आपण IAS IPS असे ऑल इंडिया सर्व्हिसेस, त्याच्यानंतर ग्रुप A सर्व्हिसेस आणि काही ग्रुप C सर्व्हिसेस सेंट्रल लेवलच्या या सगळ्याच्या सगळ्या UPSC मार्फत आपण काय करत असतो, त्याला अचीव करत असतो. आपण जर पाहिलं तर UPSC मध्ये जवळजवळ 20 ते 25 अशा सर्व्हिसेस आहेत. त्या परीक्षेसाठी आपण दरवर्षी साधारणपणे मे महिन्यामध्ये ही परीक्षा देतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणपणे या परीक्षेचं नोटिफिकेशन येतं, त्यामध्ये किती वॅकन्सी आहेत हे आपल्याला समजतात. आणि UPSC ची ही जी परीक्षा आहे या 1 वर्षाची कालावधी या परीक्षेला फक्त कंडक्ट करण्यात राहतो. त्यामुळे एक लॉंग वेटिंग पिरियड या परीक्षेला आपल्याला द्यावा लागतो. अभ्यासाचा कालावधी, परीक्षेचा कालावधी मिळून आपल्याला एक मोठं यश प्राप्तीसाठी एक आपण म्हणू एक तपस्याच करावी लागते. UPSC ची परीक्षा जर आपल्याला क्वालिफाय व्हायचं असेल तर आपली पहिली स्टेज असते पूर्व परीक्षा, त्याला आपण प्रिलिम्स असं म्हणतो. प्रिलिम्स इज अ टेस्ट ऑफ आय वुड से सिलेक्शन. ठीक आहे, स्क्रीनिंग टेस्ट आहे. खूप मुलं म्हणतात इट इज अ टेस्ट ऑफ रिजेक्शन, पण हा नेगेटिव्ह ॲटिट्यूड झाला. ओके, अरे ते एवढी परीक्षा घेत आहेत, ही परीक्षा मुलांना सिलेक्ट करण्यासाठी आणि संधी देण्यासाठीच घेत आहेत, म्हणून इट इज अ टेस्ट फॉर सिलेक्शन फॉर रिअली सिन्सिअर अँड सिरियस कॅन्डिडेट आपण म्हणूया. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेचा टप्पा आहे जी खरंच आपण म्हणू एक गुणवत्तेची कसोटी आहे, जी डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसून येते. आता तुम्हाला एक थोडक्यात पार्श्वभूमी जर नवीन विद्यार्थ्यांना माहित नसेल तर 2013 या वर्षापासून UPSCचा पॅटर्न बदलला. म्हणजे आज UPSCचा पॅटर्न बदलून साधारणपणे 12 वर्ष झाली. ठीक आहे, 2025 ला सुद्धा हा 2013लाच लागू झालेला पॅटर्न आपल्याला दिसतो. आणि 2025 मध्ये लक्षात घ्या MPSC ने सुद्धा आपला पॅटर्न बदलला आणि तो पॅटर्न बिलकुल UPSCच्या धर्तीवर आहे. आणि म्हणून आता या दोन्ही 2025 नंतर UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या जवळजवळ सारख्याच अभ्यासाने, संपूर्ण सारखा नाही म्हणणार मी, पण जवळजवळ 85-90% सारख्या अभ्यासाने या दोन्ही परीक्षेची आपण तयारी करू शकतो. पहिले 2025च्या पहिले राज्यसेवेची तयारी करायची म्हटली तर त्याला वेगळा अभ्यास करावा लागायचा, पण इथून पुढे आता आपल्याला जवळजवळ सारखा थोडाफार अभ्यास आपण करून आपण 80%-90% अभ्यासक्रम सारखा समजून दोन्ही परीक्षा देऊ शकतो. आता आज तर आपला टॉपिक UPSCचा आहे. तर पूर्व परीक्षा ही स्क्रीनिंगची टेस्ट झाल्यानंतर मुख्य परीक्षा ही एक गुणवत्तेची खरी कसोटी डिस्क्रिप्टिव्ह जी साधारणपणे 1750 मार्काची टेस्ट आहे. तर आज मला तुम्हाला
ज्या टप्प्यावर बोलायचं आहे तो टप्पा म्हणजे हा पहिलाच टप्पा, पूर्व परीक्षा. त्याच्यानंतर या दोन्ही स्टेज पार झाल्यानंतर मग शेवटची स्टेज तुमची मुलाखत आहे, ज्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी टेस्ट, व्यक्तिमत्व चाचणी घेतली जाते आणि मग तुमचा फायनल PDF मध्ये नाव येतं आणि तुम्हाला तुमच्या रँक अनुसार पोस्ट मिळते. तर लक्षात ठेवा की पूर्व परीक्षा ही केवळ मुख्य परीक्षेच्या पात्रतेसाठी आहे आणि ती टोटल रँक मध्ये कोणत्याही पद्धतीचा तिचा सहभाग होत नाही. पण सर्वात मोठा फिल्टर किंवा सर्वात मोठी चाचणी जी आपल्याला पार करायची आहे ती म्हणजे काय आहे रे, तुमची पूर्व परीक्षा. आणि म्हणून या पूर्व परीक्षेबद्दल आपण आतापासून बिलकुल तयारीला सुरुवात केली पाहिजे. ओके, अर्ली वी स्टार्ट इट क्रिएट्स हाय चान्सेस फॉर सक्सेस. त्यामुळे पूर्व परीक्षा ही आपण जितक्या लवकरात लवकर चालू करू तितकी आपल्याला तिला संपवण्यासाठी, तिला अचीव करण्यासाठी आपण तितकं कॉन्फिडन्स आणि तितके आपले चान्सेस वाढवतो. आणि म्हणून लक्षात ठेवा की पूर्व परीक्षेच्या संदर्भामध्ये एक अवेअरनेस, एक अंदाज घेण्यासाठी किंवा एक तुम्हाला त्याचं एक गांभीर्य समजण्यासाठी सुद्धा मी हा व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, आपण जेव्हा पूर्व परीक्षेच्या बाबत चर्चा करतो, ठीक आहे, तर हे जे प्रिलिम्सचे जो पेपर आहे हा वेळेपत्रक आपल्याला लक्षात घ्यायचंय की यामध्ये आपल्याला टोटल 2 पेपर असणार आहे. ठीक आहे, या दोन्ही पेपरचं नाव GS पेपर असं म्हणतात आपण, पण GS1 किंवा त्याला आपण GS2, त्याला आपण फेमसली CSAT म्हणून ओळखतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे दोन्ही पेपर साधारणपणे 2-2 तासाचे पेपर आहेत आणि 2-2 तासाचे हे पेपर आपल्याला एकाच दिवशी पार पडतात. साधारणपणे जे आपले शेड्यूल असतं ते शेड्यूल म्हणजे एखाद्या कॅन्डिडेटने दिलेल्या वेळेनुसार शक्यतो ती 8:30-9 असते. 9 वाजता केंद्रावर हजर राहायचं असतं. 10 ते 12 हा तुमचा पहिला पेपर असतो. त्याच्यानंतर 12ला पेपर झाल्यानंतर तुम्हाला साधारणपणे 2-2.5 तासाची सुट्टी असते. साधारणपणे दुसऱ्या पेपरसाठी तुम्हाला 2:30 वाजता परत केंद्रामध्ये घेतात आणि दुसरा पेपर हा 3 ते 5 असतो आणि हे एकाच दिवशी शक्यतो संडेला किंवा एखाद्या रविवारी ही परीक्षा असते. आणि या रविवारी होणाऱ्या या दोन्ही पेपरमध्ये आपल्याला चांगलं परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ही प्रिलिम्सची जी पहिली स्टेज आहे ती 1 डे टेस्ट आहे आणि हा सर्वात मोठा फिल्टर आहे. म्हणजे सर्वात मोठा फिल्टर असं का म्हणतो मी, आता एक्झॅक्ट फिगर तर नाही, पण साधारणपणे 3 ते 4 विद्यार्थ्यांनी जर यामध्ये आपण म्हणू अटेम्प्ट केला तर यापैकी जवळजवळ 15,000 ते 20,000 एवढी विद्यार्थी समुदाय मुख्य परीक्षेला जाते. म्हणजे इथे भरपूर मुलं जी बिलकुल सिन्सिअर नाही, सिरियस नाही, आपण म्हणू इनफ स्टडीड, इनफ रीडेड नाहीत, हे मागे पडून जातील. आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की हा फिल्टर एक मोठा फिल्टर आहे. या दोन्ही पेपरला आपण जर पाहिलं, GS आणि CSATला, या दोन्ही पेपरमध्ये आपल्याला गुणसंख्या आणि कशा पद्धतीने त्यामध्ये प्रश्न येणार आहे त्याची थोडक्यात माहिती देतो. पण UPSCचे पेपर हे पहिले जे प्रिलिम्सचे पेपर आहेत हे वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रश्न म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये आहे. आणि हे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची एक्झाम प्रत्येक 2 तासात किंवा टोटल 4 तासाची आपल्याला एका दिवशी अटेम्प्ट करायची आहे. जो तुमचा क्वेश्चन पेपर येईल तो फक्त 2 भाषेमध्ये येणार आहे. इंग्रजी असेल आणि त्याचा हिंदी अनुवादित असेल. बाकी कोणत्याही भाषेमध्ये आपल्याला हा पेपर अवेलेबल होत नाही. म्हणजे एक तर तुम्हाला इंग्रजी वाचनाची तयारी ठेवावी लागेल, नाहीतर हिंदी वाचनाची तयारी ठेवावी लागेल. मुख्य परीक्षेला गेल्यानंतर प्रश्नपत्रिका परत आपली इंग्रजी येते आणि हिंदी येते, मात्र उत्तर तुम्ही तुमच्या सिलेक्टेड लँग्वेज मध्ये देऊ शकता. तुम्हाला बंगाली येते आणि बंगालीमध्ये लिहायचं, बंगालीत लिहा. मराठी यायचे, मराठी घेतली, मराठीत लिहा. तर तुम्हाला इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेतच फक्त प्रश्नपत्रिका येईल, मात्र तुम्हाला या दोन्ही प्रश्नांचा स्वरूप हिंदी आणि इंग्रजी मधनच समजून घ्यावं लागेल. आणि त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेप्रमाणेच पूर्व परीक्षेत ही मराठी माध्यमाचा आपल्याला इथे पर्याय दिसत नाही. कारण शेवटी आपल्याला लिहायचं काही नाहीये, फक्त गोळे करायचे आणि फक्त एका छोट्या कॉलम मध्ये आपला नंबर टाकावा लागतो आणि सेंटर टाकावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला फार काही भाषेचा विचार करायची गरज नाही. तिथे आपण साध्या इंग्रजी भाषेमध्ये जरी लिहिलं तरी पण आपलं काम होऊन जातं. आणि म्हणून प्रिलिम्सची जी पहिली स्टेज आहे त्यामध्ये प्रश्नपत्रिका ही फक्त 2च भाषेत आहे. हे नवीन मुलांनी थोडीशी नोंद घ्यावी. त्याच्यानंतर
जी पेपर रचना आणि गुण विभागणी आहे या दोन्ही पेपरची, तिथे मी सांगतो तुम्हाला, तर इथे GS1 ज्याला पेपर क्रमांक 1 आहे त्याच्याबद्दल माहिती लिहिलेली आहे, आणि इथे GS2 ज्याचा पेपर क्रमांक 2 ज्याला आपण सीसॅटचा पेपर असं म्हणतो त्याची इथे माहिती लिहिलेली आहे. सीसॅटचा अर्थ आहे सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. तर हा जो पहिला पेपर आहे जो सकाळी होणार आहे, हा पहिला पेपर तुमचा 100 प्रश्नांचा पेपर आहे. बहुपर्याय मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये आपल्याला दिसून येतो. हा प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे आणि 2 मार्काला घेऊन हा प्रश्न 200 मार्काचा किंवा 200 गुणांचा आपल्याला दिसून येतो. या 200 गुणांपैकी आपल्याला मॅक्सिमम मार्क्स घ्यायचे असतात आणि ह्या 100 प्रश्नांना टिक करण्यासाठी किंवा MCQ ला आपण म्हणू अटेम्प्ट करण्यासाठी 2 तासाचा कालावधी आपल्याला दिसून येतो. आणि याच्यामध्ये मेरिटसाठी हा अतिशय महत्त्वाचा आपण म्हणू पेपर आहे, कारण यामध्ये आपल्याला मॅक्सिमम स्कोर करायचा आहे मित्रांनो. तर सकाळी होणारा पहिला पेपर हाच आपलं काय करत असतो, सुनिश्चित करत असतो की कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे, कशा पद्धतीने आपण क्वालिफाय होणार आहे हे आपलं सुनिश्चितता या पहिल्या पेपरमध्ये येते. त्याच्यानंतर जो दुसरा पेपर आहे सीसॅटचा पेपर, यामध्ये एकूण 80 प्रश्न आहेत आणि हे 80 प्रश्न 200 गुणांसाठी आहेत बरं का. आणि प्रत्येक प्रश्न म्हणून इथे 2.5 मार्काला येतो आणि 2.5 मार्क घेऊन हा प्रत्येक प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे आणि 200 गुण घ्यायचे आहेत आणि फक्त 2 तासामध्ये आपल्याला इथे टाइम भेटणार आहे. आणि लक्षात घ्या, हा पेपर आपल्याला टोटल स्कोर साठी नाही तर फक्त क्वालिफाईंग किंवा पात्रतेच्या स्तरावर घ्यायचा आहे. म्हणजे जो दुसरा पेपर तुम्ही देतात चेक होताना पहिल्यांदा हा पेपर चेक होतो, याच्यामध्ये तुम्ही पात्र ठरले तर तुमचा या पेपरचे गुण चेक केले जातात आणि मग तुमचे मार्क पाठवले जातात. तुम्ही इथेच डिस्क्वालिफाय झाले तर तुमचा हा पेपर चेक केला जात नाही. मग सर हे क्वालिफाईंग आणि डिस्क्वालिफाईंग काय सांगतो तुम्हाला, तेही सांगतो, पण या क्वालिफाईंग आणि डिस्क्वालिफाईंगचं एक तुम्ही समजून घ्या की इथे पूर्णपणे मेरिट आहे आणि इथे फक्त क्वालिफाईंग नेचरचा हा पेपर आहे. तर सीसॅटचा हा पेपर, आणि लक्षात घ्या मित्रांनो, इथे तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट वॉर्निंग देत आहे मी, आणि ती वॉर्निंग म्हणजे की तुम्ही जर या सीसॅटला हलकं घेतलं किंवा तुम्ही MPSCच्या विद्यार्थ्यांशी बोलले आणि UPSCच्या सीसॅटचा तुम्ही अंदाज लावला तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. कारण UPSCचा सीसॅट इज गेटिंग टफर आणि हे वन ऑफ द टफेस्ट स्टेज झालेली आहे टू क्वालिफाय. आणि म्हणून तुम्हाला पुढे सुद्धा मी या पेपर बद्दल एक अतिशय महत्त्वपूर्ण सिन्सिअर आणि सिरियस अशी वॉर्निंग सुद्धा देणार आहे. आणि तुम्ही इथे लक्षात घ्या, हा सीसॅटचा पेपर हा एक खूप मुलांचा अडचणीचा होऊन बसलेला आहे. कारण इथे मुलं खूप स्ट्रगल करतात आणि इथे निग्लेक्ट करतात आणि मग शेवटी इथे निग्लेक्ट झाल्यानंतर ओव्हरऑल एक्झाम मध्ये डिस्क्वालिफाय. कोणत्याही टप्प्याला तुमची विकेट जाऊ शकते आणि तो टप्पा प्रत्येक वेळेस आपल्याला काळजीपूर्वक समजणं गरजेचं आहे. तर पुढे जाऊया आपण. एकदा आपल्याला परीक्षेचं स्वरूप समजलं, थोडक्यात सांगायचं म्हणजे इथे 100 प्रश्न येणारे 2 मार्काला 1 आणि इथे 80 प्रश्न येणारे 2.5 मार्काला 1. इथे सुद्धा 200 गुण, इथे सुद्धा 200 गुण, असे 400 गुणांची ही पहिली स्टेज म्हणजे पूर्व परीक्षेची स्टेज आपण इथे पाहतोय. त्याच्यानंतर या दोन्ही स्टेजमध्ये नेगेटिव्ह मार्किंग याची एक प्रावधान आहे. लक्षात घ्या, अचूक उत्तर जर तुम्ही दिलं तर तुम्हाला 2 गुण मिळतील पेपर 1 मध्ये, आणि जर तुम्ही अचूक उत्तर दिलं पेपर 2 मध्ये तर तुम्हाला 2.5 गुण मिळणार आहे. आणि जर तुम्ही चुकीचं उत्तर लिहिलं तर तुमचे मायनस सुद्धा होतात, आणि ते मायनस किती आहेत, 1/3. ठीक आहे, 1/3 एवढा भाग तुमचा काय होतो, वजा होतो. म्हणजे कोणाचा 1/3, या 2 गुणांचा 1/3, कोणाचा 1/3, या 2.5चा 1/3. म्हणजे जितकी जास्त गुण तितका निगेटिव्ह पण मोठा आहे. आणि म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचं की निगेटिव्ह मार्किंग स्कीम आहे आणि ही निगेटिव्ह मार्किंग स्कीम 1/3 ची आहे, 0.33 ची. म्हणजे 2 गुणिला 0.33, म्हणजे जर तुमचं उत्तर चुकलं तर तुमचे 0.6 मार्क वजा होतात. आणि सीसॅट मध्ये तुमचे जर आपण म्हणू 0.33 चा जर मी हे केलं तर 0.7 गुण तुमचे वजा होतात. म्हणजे सीसॅटचा निगेटिव्ह मोठा आहे. आणि जेव्हा तुम्ही मार्क काढणार तर मार्क काढत असताना या निगेटिव्हचा तुम्हाला विचार करायचा आहे. प्रश्न घेताना तुम्हाला निगेटिव्हचा विचार करायचा आहे.
आणि हे सगळेचे सगळे निगेटिव्ह कुठे काय आहे ह्याची मुलांना थोडीशी क्लिअरिटी नसते. पण इथे मी तुम्हाला क्लिअरिटी सांगतो. राज्यसेवेची जर मी तुलना केली तर तो 1/4 होतो, म्हणजे कमी निगेटिव्ह होतो. पण 1/3 म्हणजे मोठा निगेटिव्ह होतो. तुम्हाला काही जर जास्त चुकले, म्हणजे सपोज मी तुम्हाला एक साधं गणित द्यायचं झालं, तुम्ही जर 80 आपण म्हणू 80 प्रश्न मार्क केले, 80 प्रश्नांपैकी तुमचे जर 50च बरोबर आले, तर तुमचे 100 मार्क. तुम्हाला 100 आहे का नाही, तुमचे 30 चुकले आणि 30 × 0.6 म्हणजे 30 गुणिला 0.6 किती होऊन जातं साधारणपणे, आपण म्हणू 9 मार्क, म्हणजे 9 वजा होतात. म्हणजे तुम्हाला इफेक्टिव्ह स्कोर फक्त 91चा येतो आणि हा बिलकुल 9 मार्काचा सेटबॅक तुम्हाला साधारणपणे भेटू शकतो. ठीक आहे, सॉरी इथे 6 गुणिला 3 म्हणजे 18 मार्काचा गुण तुम्हाला काय मिळत होतं, 7×18 होता. तर तुम्हाला 18 गुणांचा सेटबॅक बसू शकतो आणि तुम्ही 100 वरनं डायरेक्ट 82 यावर येऊ शकता. एवढा फरक पडतो. म्हणून तुम्हाला इथे सुद्धा चुकू द्यायचं नाहीये, इथे सुद्धा तुमची अॅक्युरेसी वाढायची आहे आणि म्हणून पूर्व परीक्षा तुम्हाला खूप जबरदस्त तयारीने अॅक्युरेसीने जावं लागतं. आपण म्हणू की ही टफ एक्झाम का होते, कारण इथे प्रत्येक गोष्टीला किती तुम्हाला भोगावं लागेल हे तुम्हाला या पेपरच्या मॅनेजमेंटमधनं लक्षात येईल. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचे आणि जे प्रश्न अनुत्तर ज्याचं केलंय तुम्ही किंवा त्याला पूर्ण मोकळं सोडलंय त्याला काही तुम्हाला फरक पडत नाही, त्याला तुमचे गुण 0 असतात. म्हणून किती रिस्क घ्यायची किती नाही घ्यायची हा सगळा विचार पूर्व परीक्षेच्या आधी करावा लागतो. निगेटिव्ह मार्किंगमुळे आपल्याला अॅक्युरेसी अतिशय महत्वाची UPSCला ठरते आणि ही अॅक्युरेसी आपल्या राज्य स्तरावरची सर्वात मोठी परीक्षा राज्यसेवेपेक्षा जास्त आपल्याला याची दक्षतेने ह्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर सीसॅट मध्ये आपण जर पाहिलं तर सीसॅट मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर क्वालिफाईंग आहेत. हा 80 जरी आपल्याला प्रश्न दिला तर 80 प्रश्नांपैकी आपल्याला एवढे प्रश्न अॅक्युरेट घ्यायचे आहेत ज्यामध्ये आपल्याला कमीत कमी 33% गुण भेटले पाहिजे. म्हणजे आपला स्कोर एक्झॅक्टली जर काढला तर 66.67 एवढा गुण आपला पाहिजे. आता याला मी राऊंड करतो, साधारणपणे 67 मार्क किंवा त्यांना चांगलीच जर आपल्याला एक पात्र द्यायची म्हटली तर 70 मार्काच्या वर आपण आपला पेपर ठेवला पाहिजे सेफली. त्याचं एक्झॅक्ट 66 गुणांच्या वर आपल्याला जर याच्यामध्ये मार्क पडले तर आपण क्वालिफाईंग होतो. 33% किंवा 33% एवढं त्याला एक क्वालिफाईंग नेचर आहे. त्याच्यावर तुम्हाला किती पडू द्या, 70, 80, 90, 100 पडू द्या, काही फरक पडत नाही. तुमचा तो पेपर बाजूला केला जातो आणि मग तुमचा पहिला पेपर चेक केला जातो आणि मग त्यामध्ये बघितलं जातं की ओव्हरऑल तुमचा किती स्कोर आहे. आणि त्यामुळे लक्षात घ्या सीसेट हा एक क्वालिफाईंग नेचरचा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जर नापास झाले, याच्यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय करू शकले नाही तर तुमचा GS1चा पेपर हा बिलकुल चेक केला जात नाही आणि तुम्ही डिस्क्वालिफाईड ठरता. आणि हा सुद्धा एक मोठा अडचण सीसॅटचा होऊन सीसॅटची एक मोठी अडचण झालेली आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या यामध्ये तुम्ही एका पेपरमध्येच फक्त पात्र ठरले आणि दुसऱ्यामध्ये अपात्र ठरले तर ही अशी परीक्षा पास होत नाही. राज्यसेवेला सुद्धा सेम नियम आहेत, फक्त नियमांमध्ये आपल्याला 1/3 च्या ऐवजी 1/4 गुण आहेत आणि परीक्षेचा जो प्रश्न काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळी राज्यसेवेची UPSC पेक्षा थोडीशी आपण म्हणू कमी आहे. त्यामुळे राज्यसेवा ही UPSC पेक्षा थोडीशी सोपी परीक्षा जाते. तीही अतिशय सुंदर मोठी DC आणि DYSP लेवलचे जर लोक काढायचे असेल तर त्या परीक्षेलाही मेहनत करणारे भरपूर आहेत आणि तीही एक चांगली संधी मुलांसाठी असते. पण आपण UPSCच्या बाबत बघूया. आता तुम्हाला जर पाहायचं किंवा तुम्हाला जर सांगायचं झालं तर GS1चा जो तुमचा पेपर आहे यापैकी तुम्हाला या पेपरसाठी तुम्हाला साधारण किती टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करायचे, तर ऑफिशियल सिलेबस अनुसार तुमचे 7 टॉपिक आहेत ज्यामध्ये तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. पहिला आहे करंट अफेअर्स, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. त्याच्यानंतर तुमचा हिस्ट्री आणि हिस्ट्रीचा जर सिलेबस आवाका पाहिला तर प्राचीन आहे, मध्ययुगीन आहे आणि आधुनिक भारत, म्हणजे साधारणपणे 1947 पर्यंत तुम्हाला करायचे. आणि स्पेशली या मध्ययुगीन भारतामध्ये राष्ट्रीय चळवळीवर थोडंसं लक्ष द्या, म्हणजे वेगवेगळे टप्पे जे झाले ते लक्ष द्या. त्याच्यानंतर भूगोल, जॉग्राफी असं त्याला म्हणतो. भूगोल 2 स्तरावर करावा लागतो, भारत आणि जग, आणि 3 प्रकारे करावा लागतो, सामाजिक, प्राकृतिक आणि आर्थिक. तर भारत आणि जगाचे भूगोल म्हणजे सांगायला झाले तर 2-3 शब्द आहे पण मोठा सगळा विषय करायचा आहे, एवढं फक्त लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे तुमचा पॉलिटी,
त्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो. राज्यघटना, पंचायत राज, सार्वजनिक धोरण यामध्ये हे अशा पॉइंटने त्याला डिस्क्राईब केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा इकॉनॉमी, अर्थशास्त्र आणि शाश्वत विकास, दारिद्र्य आणि समावेशकता या 3 मुद्द्यातून त्याला डिस्कस केलेलं आहे. पण हे 3 मुद्दे जर बघितले तर हे 3 मुद्दे म्हणजे एक मोठा विषयाचा आवाकाच आहे. तर एक अखंड विषय, एक अखंड टॉपिक आपल्याला इकॉनॉमीला करावं लागतं. आणि नंतर तुमचा येतो एन्व्हायरमेंट, पर्यावरण. पर्यावरण, हवामान बदल आणि जैवविविधता या 3 मुद्द्यांनी डिस्कस केलेले आहेत. आणि हा तुमचा एन्व्हायरमेंट आणि जिओग्राफी हा मिळून जर तुम्ही पाहिला तर साधारणपणे सगळ्यात मोठा चंक आपल्याला दिसून येतो. आणि मग सायन्स. लक्षात घ्या मित्रांनो, युपीएससीचं जेव्हा मी सायन्स म्हणतो ना, तर युपीएससी जास्त बेसिक सायन्सवर प्रश्न टाकत नाही बरं का. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी याच्यावर प्रश्न नाही टाकत. ती विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर जास्त ती प्रश्न टाकते. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या रिलेटेड जे करंट हॅपनिंग्स आहेत, जे लेटेस्ट आपण म्हणू अपडेट्स आहेत, त्याच्यावर प्रश्न टाकते. राज्यसेवेला मात्र तुलना जर आपण केली तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि टेक्नॉलॉजी यामध्ये बेसिक्सवर क्वेश्चन येतात. पण इथे अप्लाइड किंवा करंट टॉपिक्सवर जास्त प्रश्न येतात. त्यामुळे तुम्ही जर 10वी 12वी आणि 11वीचं सायन्स वाचत बसले तर युपीएससी साठी ती स्ट्रॅटेजी योग्य ठरणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या की हे 7 टॉपिक आपल्याला करणं गरजेचं आहे. हा आपला एक ऑफिशियल सिलेबस आहे. आता या प्रत्येक टॉपिकला कसा वाचायचं, कोणकोणते मुद्दे आहेत, त्याच्यासाठी परत आपण काही डिटेल्ड व्हिडिओ भविष्यात आणणार आहोत. मी लवकरच भूगोलाबद्दल सांगेल, जो विषय मला जमतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती पुढच्या काही व्हिडिओमध्ये देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. म्हणजे युपीएससीचा भूगोल काय आणि युपीएससी कशाच्या अनुषंगाने भूगोलाला विचारते ते आपण बघूया. त्याचबरोबर मी एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा घेईल, कारण की आपल्याला भूगोल आणि पर्यावरण या 2 वर मोठा चंग येतो. राज्यसेवेचे जर आपण प्रश्नांचं वाटप पाहिलं की कोणत्या टॉपिकला किती प्रश्न येतात, तसे युपीएससीला कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतील असा काही फिक्स आपल्याला क्रम दिसत नाही. पण साधारणपणे 10-15 10-15 या रेंजमध्ये विचारतात. कधी कधी सायन्सवर 20 आहेत, कधी कधी 12 आहेत, कधी कधी 13 आहेत, कधी कधी मध्ययुगीन भारतावर 7 आहेत, कधी कधी 2च आहेत. भूगोल आणि पर्यावरणावर कधी कधी 30 आहेत, कधी 25 आहे, कधी 27 आहे. तसा फिक्स पॅटर्न आपल्याला सांगता येत नाही. पण साधारणपणे हे 7चे सेक्शन आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने विचारण्याचा प्रयत्न या परीक्षेला करत असतो. तर तीच परीक्षा, तोच पॅटर्न या परीक्षेला थोडंसं आपण म्हणू अवघड बनवते. त्याच्यानंतर चालू घडामोडी जर आपण पाहिला तर चालू घडामोडी साधारणपणे 1 ते 1.5 वर्षाच्या खालोखाल त्या पण अतिशय डिटेलमध्ये आपल्याला विचारतात. तर ह्यालाही सुद्धा थोडी मेहनत आपल्याला लागते. थोडी काय मी म्हणेल, भरपूर मेहनत आपल्याला इथे लागते. त्यामुळे कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज युपीएससीला असणं गरजेचं आहे. तुम्ही जर एक्स यूपीएससी चेअरमॅन यांचे जर युट्यूब व्हिडिओ पाहिले तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले दॅट वी वॉन्ट कॅन्डिडेट टू प्रिपेअर दिस एक्झाम थॉरली बिकॉज इट इज गोइंग टू बी टफ. कारण आपल्याला आयएस आणि आयपीएस काढायचे म्हटल्यानंतर हलके माणसं चालायचे नाही. त्यामुळे आपण जर पाहिलं तर युपीएससी मध्ये एक चांगला आवागा विषयांचा आपल्याला दिसून येतो. सीसॅट मध्ये काय विचारले जातं? आता सीसॅट मध्ये बेसिकली 4 ते 5 मुद्दे इथे तुमच्या समोर मला सांगायचे. तसं तर 4च मुद्दे आहेत, पण इथे मी 5 टाकलेत, कारण हा जो 5वा मुद्दा आहे, हा 5वा मुद्दा फार विचारत नाही, पहिले विचारत होते. सर्वात पहिले ज्याचा सर्वात मोठा चंक असेल तो म्हणजे उतार्यांच्या वरून आकलन करून त्याच्यावर प्रश्न सोडवणे, म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. यामध्ये आपल्याला एक पॅराग्राफ दिला जाऊ शकतो, एक मोठा उतारा दिला जाऊ शकतो. त्या मोठ्या उतारावर एखादा प्रश्न, मोठ्या उतारावर एखादा 5 प्रश्न, काही करू शकतात. ते तुमची पेपर कसा आहेत, किती मोठा केलाय त्याच्यावर तुम्हाला हँडल करायचं. सो कॉम्प्रिहेन्शन आपल्याला लागेल. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग, तार्किक विचार करण्याची क्षमता असणारा टॉपिक आहे, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक लॉजिकल एक्झाम, लॉजिकल स्टिम्युलस, लॉजिकल क्वेश्चन्स विचारले जातील, सिलोजिझमचे. त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंटचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्यामध्ये येतील. त्याच्यानंतर बेसिक न्यूमरसीवर, मॅथ्स क्वांटिटीवर तुम्हाला विचारले जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर डेटा इंटरप्रिटेशनवर एखादा प्रश्न येतो, तक्त्यावर, पाय चार्टवर, बार ग्राफवर काहीतरी येईल. तर हे 4 टॉपिक तर कंपल्सरी विचारले जातात. पहिले विचारायचे अभ्यासक्रमात आज पण आहे, आणि तो म्हणजे डिसिजन मेकिंग. पहिल्यांदा शेवटचे 5 प्रश्न म्हणजे साधारणपणे तुमचे जे शेवटचे 76, 77, 78
79 आणि 80 हे 5 प्रश्न असायचे, हे डिसिजन मेकिंगचे यायचे, पण आता विचारत नाही. सिलेबसमध्ये अजूनही आहे. म्हणून हा प्रश्न जर त्यांना वाटलं तर टाकू शकतात, पण गेले काही वर्ष हा टॉपिक अजिबात टाकले जात नाही. म्हणून हे 4 पॉइंट फिक्स आहे आणि हा 5वा आपल्याला थोडंसं आपण म्हणू विचारायचं ह्यांनी थांबवलेलं आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर 7 आणि 5 असे 12 टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत. आणि आता जर तुम्हाला मी एक साधं गणित काढायचं म्हटलं तर राहिलेच आहे 4 महिने, 4-4.5 महिने आणि टॉपिक आहे 12. म्हणजे तुम्ही 12 भागिले 4 जर बघितलं तर प्रत्येक महिन्याला 3-3 पॉइंट्स उडवणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे 3-3 पॉइंट्स उडू शकतात का? जर मेहनत केली तर का नाही उडू शकत, पण ॲव्हरेज मुलांसाठी मी म्हणेल कष्ट केल्याशिवाय ह्याला पर्याय नाही. आणि म्हणून रिव्हर्स काउंटडाऊन हॅज स्टार्टेड. आणि रिव्हर्स काउंटडाऊन स्टार्ट झाल्यामुळे तुम्ही थोडंसं काय करा, इथे थोडंसं तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला मी जर पुढे आपण जेव्हा व्हिडिओच्या शेवटी येऊ तेव्हा 2 महत्वाच्या बॅचेस, एक 22 डिसेंबरला आणि एक 5 जानेवारीची जी बॅच सुरू होत आहे, या दोन्ही बॅचेस बद्दल सुद्धा मला तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा पण आपण रिव्हर्स काउंटडाऊनचं म्हणतो तर रिव्हर्स काउंटडाऊन मध्ये आपल्याला इथून रोज आता अभ्यास करणं सुरू करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की तुम्हाला दिलेल्या गणितानुसार 4 महिने आणि 12 टॉपिक्सला पूर्तता द्यायची आहे. आणि म्हणून तुम्ही थोडंसं सिन्सिअरली या व्हिडिओकडे पहा. आता बघा, यूपीएससी ओके, यूपीएससी जेव्हा आपल्याला अटेम्प्ट करायची आहे तेव्हा बाकीच्या परीक्षेपेक्षा तिला काय करणं गरजेचं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. यूपीएससी म्हणजे केवळ पाठांतर नव्हे. यूपीएससी इज अंडरस्टँडिंग. यू फॉर अंडरस्टँडिंग. मुलं म्हणतात ते अनप्रेडिक्टेबल पब्लिक सर्व्हिस कमिशन. मी म्हणतो नाही, अनप्रेडिक्टेबल नाही, ती आहे अंडरस्टँडिंग पब्लिक सर्व्हिस कमिशन. अंडरस्टँडिंग म्हणजे तुम्ही किती वाचा रे, पण तुम्हाला समजलं काय, अनलेस अँड अनटिल यू आर नॉट क्लिअर, तुम्हाला ही परीक्षा काढता येणार नाही. या परीक्षेमध्ये तुम्ही वाचलेल्या टॉपिकवरच प्रश्न येतो, तुम्ही दिलेल्या सिलेबसवर प्रश्न येतो, पण तो प्रश्न सुटत नाही. का? कारण की तुम्हाला यामध्ये जर परीक्षा पाठ क्लिअर करायची असेल तर फक्त पाठ केलं, घोकमपट्टी केली आणि 4 मुद्द्यांवर, 4 मुद्द्यावरच तुम्ही प्रश्न करा, या ॲटिट्यूडला गेले तुम्ही तर लय अवघड होईल या परीक्षेचं. त्यामुळे कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, संकल्पनेची सखोल आकलनच या परीक्षेला एक महत्वपूर्ण पिलर ठरतो. व्हॉट वी हॅव अंडरस्टूड म्हणजे इतिहासाचे 4 मुद्दे ऐकल्यानंतर या 4 मुद्द्यांमध्ये काय आहे आणि काय असेल याचा जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत पूर्व तर निघतच नाही, मुख्य तर निघणारच नाही. म्हणून कन्सेप्च्युअल क्लिअरिटीला गेलं. त्याच्यानंतर यूपीएससीचे एक इन्स्ट्रक्शन आहे, मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर विल बी इव्हॅल्युएटेड. मोस्ट अप्रोप्रिएट म्हणजे 4 मुद्दे असतील आणि 4ही मुद्दे बरोबर असतील, पण त्या 4 पैकी तुम्हाला भाग पाडलेले एक निवडा आणि तो किती योग्य आहे ह्याचा विचार करून निवडा. आणि म्हणून एलिमिनेशन टेक्निक, चुकीचा पर्याय आपल्याला वगळणं, हा सुद्धा त्याचा एक इम्पॉर्टंट पिलर ठरेल. आणि त्यामुळे या यूपीएससीच्या बद्दल थोडक्यात समज आपल्याला ठेवली पाहिजे. तुम्ही पहा, राज्यसेवेमध्ये सुद्धा त्याच दिशेला जातात. 5-10 प्रश्न त्या आपल्याला समजतच नाही काय त्याला घ्यायचा आन्सर. यूपीएससीला तर आपल्याला जवळजवळ निम्मा पेपर असतो की समजत नाही काय घ्यायचा आन्सर. म्हणून याच्यासाठी आपल्याला पहिलेच तयारी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट. यूपीएससीचा पेपर हा मोठा होत चालला आहे आणि पहिले पेपर हा एका वेळेत म्हणजे 2 तासाच्या पेपरमध्ये 100 प्रश्न तुम्हाला 3दा वाचून व्हायचे, पण आता 2दाही झाले तरी नशीब समजा. आणि म्हणून टाइम मॅनेजमेंट एक महत्वाचं लागेल. आणि मेंटल स्टेबिलिटी, परीक्षेच्या हॉलमध्ये एक मानसिक स्थिरतेने, एक समज, एक आकलनाने जेव्हा तुम्ही तो अटेम्प्ट करतात तेव्हाच तो प्रश्न तुम्हाला 2-2.5 मार्क आपल्याला देण्यास सक्षम ठरेल. त्यामुळे लक्षात घ्या, यूपीएससी ही एक आपण म्हणू कन्सेप्च्युअल लेवलची एक्झाम आहे. आता हे जे मी तुम्हाला ब्रॉड गाईडलाईन्स दिलेले आहेत, या ब्रॉड गाईडलाईन्सने तुम्हाला हा पेपर किती अनालिटिकल आहे याचा अंदाज येईल. म्हणून आता काय करावं ते तर मी तुम्हाला सांगितलं, पण काय नाही करावं ह्याचीही थोडक्यात एक यादी आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. 5 मिस्टेक्स टू अवॉइड. या गोष्टी म्हणजे बिलकुल या परीक्षेसाठी क्रॉस मार्क आहे, तर नो 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 नो. 5 कोणत्या अशा गोष्टी आहेत या झाल्याच नाही पाहिजे. आज जो माझा तुम्ही व्हिडिओ पाहिला
तर व्हिडिओ नंतर तुम्ही वाटल्यास हे 5 मुद्दे लिहून काढा आणि या व्हिडिओला तुम्ही एकदा काय दोनदा बघा आणि दोनदा बघून मी काय सांगायचा प्रयत्न केलो ह्याचं गांभीर्य समजून घ्या. यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात पहिली जी चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे सिलेबसचं दुर्लक्ष. हा जो सिलेबस आहे ना, हा सिलेबस जेव्हा मी तुमच्या समोर आणलाय हा ऑफिशियल सिलेबस आहे आणि हा ऑफिशियल सिलेबस नंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ऑफिशियल सिलेबस मध्ये हे सगळेचे सगळे मुद्दे एकदा तरी डोळा खालून घालून यांची समज काय हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. याला मी तुम्हाला वेळेवेळेवर डिफरंट व्हिडिओज मधनं सांगायचा प्रयत्न करेल, पण सिलेबस दुर्लक्ष करायचं नाही. प्रिलिम्सचा नाही, मेन्सचाही नाही, सर्व काही वाचणे म्हणजे यूपीएससी नव्हे. ओके, सिलेबस बाहेरच्या वाचण्यात वेळ घालवणे हे आपल्याला टाळणं गरजेचं आहे. जेवढं सांगितलं तेवढं. त्यांनी मॉडर्न इंडिया सांगितलं, मॉडर्न इंडिया 1947 नंतर एखाद दुसरा प्रश्न येतो, पण त्या एखाद दुसऱ्या प्रश्नासाठी मी वाचत बसणार आहे का 50 पानं? नाही. पहिल्यांदा जे वाचलंय ते तर लक्षात ठेवू द्या. आणि म्हणून अभ्यासक्रम हा तुमच्या तयारीचा एक जीपीएस आहे, तुम्हाला तयारीला एक व्यवस्थित दिशा देणारा आपण म्हणू तुमचं होका यंत्र आहे. आणि त्यामुळे सिलेबस दुर्लक्ष करू नका. सिलेबसची प्रिंट ठेवा. सर्वात पहिले पुस्तकांच्या पहिले सिलेबस ठेवा आणि सिलेबस मध्ये कोणते 7 मुद्दे आहेत ते 7 मुद्दे समजवा आणि त्या अनुसारच तुम्ही तुमची यादी करून परीक्षेची तयारी करा. त्याच्यानंतर दुसरी चूक PYQ ची भीती. आता लक्षात घ्या, माझ्या डोळ्यासमोर जर लाल चष्मा लावला तर मला हे जग लाल दिसेल, निळा लावला तर निळा दिसेल. तुम्हाला यूपीएससी कोण दाखवते? सिलेबस फक्त दिशा दाखवते, पण यूपीएससी दाखवणार आहे PYQ. त्या PYQ मध्ये तुम्हाला सिलेबस काय आहे हा जास्त स्पष्ट होतो. म्हणजे आधी पूर्ण अभ्यास करू आणि मग जुने प्रश्न पाहू हा एक प्रकारचा काय आहे भ्रम आहे. प्रश्न कसे येतात हे न समजल्याने चुकीच्या दिशेने अभ्यास होऊ शकतो. हिस्ट्रीमध्ये प्राचीन युग किती मोठं आहे, मध्ययुगीन इतिहास किती मोठा आहे, पण त्या मध्ययुगीन इतिहासामध्ये एक्झॅक्टली कुठे विचारतात हे जर तुम्हाला माहीतच नसेल तर अभ्यास करणे योग्य ठरेल का? अजिबात नाही. आणि त्यामुळे जे वास्तव्य आहे ते PYQ ने समजतं. मागील 10 वर्षाचे प्रश्नपत्रिका तुम्हाला सखोल सराव करायचे आहेत आणि मी ऑलरेडी सांगितलं 2013 ला चेंज झाला, म्हणजे 13-14 पासून तुम्ही बघायला चालू करा आणि 2025 पर्यंत सगळेच्या सगळे प्रश्न किती होतात रे? साधारणपणे 10-12 वर्ष आणि 12 गुणिला 100 म्हणजे 1200 प्रश्न पाहणं मला नाही वाटत काही मोठी गोष्ट आहे. या 1200 प्रश्नांना व्यवस्थित बाजारामध्ये चांगलं सॉर्टेड पुस्तक आपल्याला आहे ते मिळेल, ते घ्या. किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर फोन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुमच्या व्हिडिओच्या समोर जो नंबर आहे तिथे उचलून तुम्ही चर्चा करू शकता शिक्षकांशी की कशा पद्धतीने तयारी करायची. आणि ह्या 1200 प्रश्नांना पुढच्या 4 महिन्यात नाही पाहू शकत का? पाहू शकतो. 4 महिने म्हणजे 30 दिवस, 4 गुणिला 30 म्हणजे मी म्हणेल 120 दिवस आणि 1200 प्रश्न म्हणजे जर गणित केलं तर रोजचे मी 10 प्रश्न नाही पाहू शकत का? कन्सिस्टंटली सातत्याने ठेवलं तर मी रोजचे 100 पाहू शकतो. तर 1200 प्रश्न नाही पाहू शकत का? पाहू शकतो. हे 1200 प्रश्न जर मला दाखवत आहे यूपीएससी काय, तर काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला तसं तर मी सजेस्ट करणार आहे तुम्हाला 3-4 हजार MCQ तर प्रॅक्टिस केली पाहिजे. तर 1200 प्रश्न अजून ऍडिशन समजा 5-6 हजार प्रश्न जर तुम्ही पाहून गेले तर मला काय वाटत नाही की हा परीक्षा तुमची कोणत्याही पद्धतीने तुम्ही ही संधी मुकाल. त्यामुळे PYQ समजून घेणं अतिशय महत्वाचं. त्याच्यानंतर संसाधनांचं डोंगर करू नका. रिसोर्सेस ओव्हरलोड इज अ नो फॉर दिस एक्झाम. या एक्झाम मध्ये इतके मस्त पुस्तक आहेत, इतके जबरदस्त पुस्तक बाजारात दिसतात, त्यांचे कव्हर पेजेस इतके सुंदर आहेत, त्यांचे पृष्ठभाग इतके सुंदर आहेत, त्यांचे आपण म्हणू डिझाईन्स इतके सुंदर आहेत, कलरफुल, आणि ते सगळेचे सगळे पुस्तक तुमचे दुकानातच चांगले दिसतात. त्यांना घरी आणू नका. मोजके पुस्तकांना एखाद दुसरा आणि तो सुद्धा चर्चा करून चांगली पुस्तकं मार्केटमध्ये दुकानातच चांगली दिसतात. आपल्या टेबलावर जे चांगलं दिसतं ती नोट्स. त्यामुळे लक्षात घ्या की एकाच विषयासाठी 5-6 संदर्भ पुस्तक घेऊन आलो तर त्या फक्त त्या दुकानवाल्याचं भलं होईल, तुमचं होणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की असा गोंधळ उडवायचा नाही.
पुस्तक लवकरात लवकर डिस्कार्ड झालं पाहिजे, छोटी छोटी नोट्स तयार झालं पाहिजे आणि त्यांच्यावर रिपिटेटिव्ह रिडिंग झालं पाहिजे. आणि त्यामुळे सुवर्ण नियम आहे, लिमिट युअर रिसोर्सेस, मल्टिप्लाय युअर रिव्हिजन. संसाधनांचं ओव्हरलोड करू नका. युपीएससी म्हणजे फार दिग्गज स्तरावर अभ्यास नाही, तर सर्वसाधारण समजून घेण्याची गोष्ट आहे. ऑप्शनल सोडून सगळे सब्जेक्ट हे तुमचे सर्वसाधारणपणे समजून घेण्याचे विषय आहेत. त्याच्यानंतर सीसॅटला गृहीत धरणी. डोंट टेक सीसॅट ॲज लाईक ग्रांटेड. मी इंजिनियर आहे, माझे गणित चांगले आहे, हे बाकीच्या परीक्षांसाठी मला काही त्याचं माहित नाही, पण युपीएससी साठी नाही. तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही पेपर बघा. तुम्हाला अजिबात येत नाही सर, मी इथूनच 2+2 4 मी आता परवाच शिकलो, तिथून सुरुवात करते. पेपर बघ, कोणीही पेपर काढू शकतो, फक्त आणि फक्त तयारी केली पाहिजे. गेल्या 3 वर्षाचे अतिशय महत्वाचे पेपर आहेत, कारण 3 वर्षात हा सीसॅटचा दर्जा इथून डायरेक्ट अशी प्रगती होते. सीसॅटची प्रगती अशी झालेली आहे, सरळ तिची पात्रता किंवा काठिण्य पातळी वाढलेली आहेत. आणि म्हणून आठवड्यात कमीत कमी 2 दिवस तरी सीसॅटचा सराव करा. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगतो सायकोलॉजी कशी चालणार आहे. आता तुमचं जानेवारी आहे, तुमचा फेब्रुवारी आहे, तुमचा मार्च आहे, तुमचा एप्रिल आहे आणि तुमचा मे आहे. एप्रिल 15 नंतर सीसॅट साठी अजिबात वेळ नाही. याच्यामध्येच तुम्ही सीसॅट तयार करून घ्या, कारण की शेवटी जीएसचा लोड असतो रिव्हिजनचा, आणि सीसॅट जर तुमचा तेव्हा गडबडलेला असेल तर हेही होणार नाही, हेही होणार नाही, सगळंच तुमचं अडकून बसेल. त्यामुळे इथे तुम्ही सीसॅटला आतापासून तयारी करून घ्या, किंवा काही दिवस सीसॅट ऍक्सेलरेट करून तुम्ही जीएसला लागा, कारण जीएस हा मेरिट बेस्ड पेपर आहे. सीसॅट आपल्याला नंतर कामात येत नाही, त्यामुळे तो खूप निग्लेक्ट करतात मुलं. म्हणून राईट टाइम टू प्रिपेअर सीसॅट इज नाव. आणि लक्षात घ्या की आठवड्यातले काही दिवस तुमच्या तयारी अनुसार, तुमच्या क्षमतेनुसार याला मी सजेस्ट करतो तुम्ही चेंज करा. 2 दिवस, 4 दिवस, 1 दिवस, पण सीसॅटला पहिले कंट्रोलमध्ये घ्या. सीसॅटमुळे तुम्ही जर राहत असाल तर तुम्ही न लढताच लढाई हारून झाला. त्यामुळे सर्वात पहिले सीसॅटला दुर्लक्ष करायचं नाही. त्याच्यानंतर सराव चाचण्यांचा टाळाटाळ नाही. मॉक टेस्ट लावायच्याच. कमीत कमी माझ्याकडनं 20 आहे आणि मागचे PYQs हे असे 3 ते 4 हजार प्रश्नांचा सराव तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण मॉक टेस्टने तुम्हाला तुमचा डेटा किती आठवतो हे लक्षात येतं. मॉक टेस्टने नवीन डेटा ऍड होतो आणि मॉक टेस्टने तुम्हाला सध्या काय चालू आहे हेही लक्षात येतं. कोणाची मॉक टेस्ट घ्या, तुम्हाला बाजारात जी आवडेल त्याची मॉक टेस्ट घ्या, आपले पण काही चालू होतील. त्याच्यानंतर थेट मुख्य परीक्षेला समोर जाणे आणि तुमची कोणतीही पद्धतीचा सराव, ड्रेस रिहर्सल न करणे, OMR शीटला कसं बाळगायचं, कसं हँडल करायचं त्याचा सराव न असणे, हा तुम्हाला काय होईल, हा तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतो. कमीत कमी आपण म्हणू 30 ते 50 फुल लेंथ टेस्ट फॉर ईच सेक्शन. म्हणजे 20-20, 25-25 मार्काचे लिहिलेत बरं का. 30 ते 50 म्हणजे सगळे 100 मार्काचे नाही, तर 20-20, 30-30 मार्काचे. एक पॉलिटी घेतले, पॉलिटीचे 40 प्रश्न एका टॉपिकवर, एका दुसऱ्या टॉपिकवर, असे 30 ते 50. आणि त्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 फुल लेंथ टेस्ट, FLTs असं त्याला आपण तो. आणि त्याच्यानंतर कमीत कमी मागच्या 10 वर्षाचे PYQ. एवढ्या सरावावर मला वाटत नाही की तुमची पूर्व परीक्षेची चान्सेस हे कमी होतील. आणि त्यामुळे तुम्हाला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर 2026 साठी आता मार्ग जर तुम्हाला जायचं म्हटलं तर काय करावं लागेल, तर सर्वात पहिले NCERTs. NCERT आर द किंग्स, NCERT आर द फाउंडेशन. 6वी ते 12वी मध्ये जो विषय रिलेव्हंट आहे त्याची पिक करायची आहे. इकॉनॉमिक्सची जिथून असेल तिथून, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड पुस्तक लक्ष्मीकांत सारखे, स्पेक्ट्रम सारखे आपल्याला वाचावे लागतील. त्याच्यानंतर करंट अफेअर्स साधारणपणे 1-1.5 तासाचं वाचन आपल्याला करावं लागेल. आणि कमीत कमी रोजचे 7-8 तास तरी तुम्हाला करावं लागेल. 8 तास म्हणजे ॲव्हरेज आहे. कसेही 8 तास घ्या, सकाळी 4, संध्याकाळी 4, आणि बाकीचा काही उद्योग असेल तर. मग जर फुल टाइम अभ्यास असेल तर 8च्या वर जाऊ द्या, कारण आता तुम्ही थांबून चालणार नाही.
त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे चालू घडामोडीसाठी तुम्ही एखादी करंट मॅगझिन वाचणं गरजेचं आहे. हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस सारखे एखादा न्यूजपेपर मस्ट आहे. मराठीमध्ये लोकसत्ता किंवा मटा किंवा सकाळ सारखा एखादा पेपर मस्ट आहे. कोणताही एक पेपर तुम्ही जर वाचले तर तुम्हाला उपयोग होईल. आणि IAS लेवलला जे पण नोट्स दिले जातात किंवा आपण म्हणू जे पण करंट अफेअर्स दिले जातात त्या सगळ्या करंट मॅगझिनचं वाचन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्वतःचं व्हॅल्यू ॲडिशन करा. ओके, जसं फॉर एक्झाम्पल एखादी न्यूज असेल, आता एखादी चर्चा असेल, जसं बायो E3 पॉलिसी. आता बायो E3 पॉलिसी असेल तर FAO ची आहे, फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. भारताने काही चालू केलेलं आहे का? भारताने बायो E3 पॉलिसीला काही नवीन उपक्रम आणले का? तर हे एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करा, थोडंसं रिसर्च करा आणि याच्यावर प्रश्न तुमचा फसाईल. तर असं काहीतरी आपल्याला माहितीच्या आधारे आपल्याला गोष्टी समजून घ्यावी लागेल. आणि त्याच्यानंतर रिव्हिजन, यशाचा जो पासवर्ड आहे तो रिव्हिजन. हा तर प्रत्येक परीक्षेसाठी हा गुरुमंत्र आहेच. पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन, चौथं रिवाइज 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 अंटिल यू हॅव अंडरस्टूड अँड मग्ड अप द थिंग्स. लक्षात घ्या मित्रांनो, मी नेहमी मुलांना सांगत असतो, परीक्षा कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला फील्ड एक्सपिरियन्स मागत नाही. तुम्हाला फक्त म्हणते तुम्ही परीक्षा पास व्हा आणि तुमच्या ऑथॉरिटीला बसा. म्हणजे परीक्षा ही अकॅडमिक आहे, पुस्तकांच्या आधारे क्रॅक केली जाते. आणि म्हणून रिव्हिजन, वाचन पेक्षा रिव्हिजन इज मोर इम्पॉर्टंट दॅन रीडिंग, हे गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून जितके तुमचे लेयर्स बसतील रिव्हिजनचे याच्यावरच तुम्हाला थोडंसं एम्फसाइज करणं अतिशय महत्वाचं आहे. तर त्याच्यानंतर मित्रांनो, आता सर्वात व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्या या उपक्रमामध्ये ज्ञानज्योती कॅन बी युअर पार्टनर. आपण एक बॅच लॉन्च करतोय आणि तिचं नाव आहे ध्येय. ही बॅच 2 मीडियम मध्ये असणार आहे. एक मराठी मीडियम मध्ये जी 22 डिसेंबर 2025 ला आणि एक इंग्लिश मीडियमची जी 22 डिसेंबर 2025 ला येस आणि एक 5 जानेवारी 2026 ला. या 2 बॅचेस आपण लॉन्च करतोय. ही असणार आहे इंग्लिश मीडियमची बॅच. ही आपण म्हणू 31 मे ची जी परीक्षा आहे, या 31 मेच्या परीक्षेसाठी ही बॅच आहे. आणि ही 31 मेची परीक्षा राज्यसेवेची आपण म्हणू परीक्षा आहे, त्याच्यासाठी ही बॅच असणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला एक डेडिकेटेड मेंटरशिप, अभ्यासक्रमाची पूर्तता, त्याच्यानंतर संपूर्ण टीचिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये तुम्हाला इथे करता येणार आहे. तर ही जी ध्येय बॅच आहे ही मराठी मीडियमची 22 डिसेंबर आणि इंग्लिश मीडियमची 5 जानेवारीला आहे. यामध्ये 100% सिलेबस कव्हरेज आहे, 0 कन्फ्युजन बॅच आहे, क्विक रिव्हिजन नोट्स आहेत. तर तुम्हाला जर बॅचचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या खाली दिलेल्या नंबरवर फोन करा आणि संपर्क साधून घ्या. आणि जाता जाता एक महत्त्वाची सूचना की UPSC ही केवळ बुद्धिमत्तेचा नाही तर संयमाची सुद्धा परीक्षा आहे. योग्य दिशा आणि कठोर परिश्रमाचा हा तुमचा 100% रिझल्ट आहे. कोणतीही अडचण असेल, कारण तुमचा रिझल्ट आल्यानंतर आमचाही फायदाच होतो आणि तुमचा तर होतोच होतो. त्यामुळे तुमचे स्वप्न हा आणि आमची साथ याने तुम्ही डेफिनेटली एक्झाम काढू शकतात. UPSC CSE 2026 ची परीक्षा ही आपल्याला आता 24 मे 2026 ला नियोजित आहे. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही आता जागे व्हा, आता तुम्ही स्टार्ट करा आणि कोणत्याही पद्धतीची अडचण असेल तर तुम्ही त्याला आम्हाला विचारून घ्या. आणि एवढंच सांगून मी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि शुभेच्छा सुद्धा देतो. आणि या प्रवासात जिथे तुमची मदत मला करता येईल, जिथे वेगळ्या शिक्षकांच्या स्वरूपामध्ये तुमच्या समोर येता येईल, तिथे आपण येऊन तुम्हाला सहाय्यता करत राहू. तर धन्यवाद मित्रांनो.